नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इलेक्शन कार्डमध्ये करेक्शन कसं करायचं. तुमचं नाव असो किंवा डेट ऑफ बर्थ असो, ॲड्रेस असो किंवा फोटो असो, हे तुम्ही करेक्शन करू शकता. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला साइन अप करून घ्यायचं आहे. जर तुम्ही पहिली वेळेस आले असाल तर. नाहीतर डायरेक्ट आपल्याला लॉग इन करता येणार आहे. तर ह्या ठिकाणी साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप करताना ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्या कॅप्चर कोड टाकून आपल्याला कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आपलं नाव टाकून घ्यायचं आहे आणि ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कॅप्चर कोड, त्यानंतर रिक्वेस्ट ओ-टी-पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण जो मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवर एक ओ-टी-पी गेला असेल. तो ओ-टी-पी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरिफाय अँड लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला करेक्शन करण्यासाठी फुल फॉर्म 8 या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑदर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला इलेक्शन नंबर म्हणजेच आपला ई-पिक नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी शो होईल. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी करेक्शन करण्यासाठी आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला संपूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे. ह्या ठिकाणी ऑटोमॅटिकली संपूर्ण माहिती आलेली आहे. ह्या ठिकाणी आपल्याला ए, बी, सी, डी, ई ह्या स्टेप पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर डिटेल आपलं नाव संपूर्ण ह्या ठिकाणी येऊन जाईल. त्याच्यानंतर आपला ई-पिक नंबर येऊन जाईल. त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबरवर टिक करायची आहे आणि आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी सेल्फवर क्लिक करायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इलेक्शन कार्डमध्ये तुम्हाला काय करेक्शन करायचं आहे, त्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला जे काही करेक्शन करायचं आहे, त्याच्यावर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला नेम चेंज करायचा असेल, तर ह्या ठिकाणी नेम या ऑप्शनवर टिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल, त्या ऑप्शनवर आपल्याला टिक करा. जास्तीत जास्त ह्या ठिकाणी आपल्याला 4 करेक्शन करता येतात एका टायमाला. तर ह्या ठिकाणी तुम्ही नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेटिव्ह, रिलेशन, तर त्यानंतर ॲड्रेस, मोबाईल नंबर, फोटो या ठिकाणी 8 ऑप्शन आहेत. 8 पैकी कोणतेही 4 ऑप्शन तुम्ही एका टायमाला तुम्ही चेंज करू शकता. तर ह्या ठिकाणी मी ॲड्रेस चेंज करायचा आहे म्हणून मी ॲड्रेसला टिक करून घेतो. त्यानंतर जे काही ॲड्रेस टाकायचा आहे ते ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस इंग्लिशमध्ये टाकायचा आहे. मराठीमध्ये ऑटोमॅटिकली खालच्या कॉलममध्ये येऊन जाणार आहे. या ठिकाणी बिल्डिंग नंबर, त्यानंतर एरिया, त्यानंतर विलेज संपूर्ण काही इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. ऑटोमॅटिकली खालच्या कॉलममध्ये मराठीमध्ये येऊन जाणार आहे. त्यानंतर पोस्ट ऑफिस, जे तुमचं पोस्ट ऑफिस असेल ते टाकून घ्या. त्यानंतर पिन कोड, त्यानंतर तहसील. या ठिकाणी मी संपूर्ण माहिती भरून घेतो. त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंटची साईज 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG, PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता.
ह्या ठिकाणी मी फक्त आधार कार्डच देणार आहे. जे आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुम्ही अदर काही डॉक्युमेंट देत असाल तर ह्या ठिकाणी डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी मी आधार कार्डच सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्लेस. त्यानंतर परत आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आहे. जर काही चुकीचं वाटत असेल तर या ठिकाणी आपल्याला बॅक यायचं आहे. नाहीतर आपल्याला डायरेक्ट सबमिट या ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी परत येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला फॉर्म सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला रेफरन्स नंबर आलेला आहे. तो लिहून ठेवायचा आहे किंवा या ठिकाणी आपली पूर्ण फॉर्म आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. पुढे चेक करण्यासाठी की आपलं करेक्शन झालंय की नाही. त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.